सरकारला तसं वाटतं का? कारण विश्वास पाठकजी, पेपर फुटी तुम्ही मान्य केली, महिना जातो, आंदोलनं होत आहेत, त्यानंतर सरकारनं महिनाभरामध्ये नेमकी काय पावलं उचलली की जेणेकरून हे आंदोलन होऊ नये? कारण आता आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत की सरकारला हे हवंय, विरोधकांना ते हवंय. मात्र खरंच देशवासियांना काय हवंय? विश्वास पाठक. विशालजी, नीट परीक्षेचे पेपर लीक झाले होते का लीक झालेले होते? त्यामुळे ताबडतोब दुसऱ्या दिवशी पुढच्या परीक्षेची तयारी करून नीटची परीक्षा संपलेली आहे. त्यात 22 विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, ते मृत्युमुखी पडलेले आहे, त्यांच्यासाठी आम्ही दिलगीर आहे. आता नीट परीक्षेचा हा जो विषय आहे हा संपलेला आहे. हे संपल्यानंतर राजकारण कसं सुरू झालं बघा. सोनम वांचूक हे तिकडे येतात, परमिशन नसताना धरणा देतात, सरकारकडनं काही त्याला अडचण नव्हती, आपण तो धरणा करू दिला. त्यानंतर सीजेपीचे हे जे कार्यकर्ते आले, ज्यांना काँग्रेसने आणि आपले आम आदमी पार्टीने ज्या प्रकारे उचकवलं ते काल जनतेने पाहिलं. 118 पोलिसांना ज्या प्रकारे मारलं गेलं, मारहाण केली, एक सब इन्स्पेक्टर मारला जातो, आणि अशा प्रकारच्या याच्यामध्ये तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की लोकशाही केलेलं आंदोलन आहे? त्याचे नारे काय लागले? नारे हे लागले की संसद को हम उखाड़ फेंकेंगे, संसद को बर्बाद करेंगे, मोदी को पिटेंगे, अमर खालिद को रिहा करो, हमें चाहिए आजादी, अशा टाईपचे नारे लागतात. मोठ्या मोठ्या व्हेकल्सची तोडफोड झाली, पोलिसांना मारहाण केली. हे कोणतं आंदोलन आहे? आणि हे आंदोलन जंतर मंतरला न करता तुम्ही संसदेकडे गेले. काय काँग्रेसचा हा एक पॅटर्न आहे, जेव्हा जेव्हा पार्लमेंटरी सेशन असतं तेव्हा अशा प्रकारचे विषय काढून पार्लमेंटमध्ये चर्चाच करायची नाही. खरं तर पार्लमेंटमध्ये काल पीठासीन अधिकारी सांगत होते की आम्ही याच्यावर देखील चर्चा घ्यायला तयार आहे, मात्र त्याला त्याच्यात इंटरेस्टच नाही. आज राहुल गांधींची नौटंकी केली, लीडर ऑफ अपोजिशन आहे, त्यांना साधा कायदा करायला हवा. पार्लमेंट चालू असताना ते पार्लमेंटमध्ये का नाही बोलत? आणि जेव्हा जितेंद्र सिंग आणि आमचे गृह सचिव गेले, त्यांनी विचारले की तुमची मागणी काय? त्यांनी सांगितली की माझी मागणी एवढीच आहे की नीट या विषयावरनं चर्चा व्हायला हवी. त्यांनी 3दा विचारलं, आर शुअर, एवढीच तुमची मागणी आहे? म्हणजे आय एम शुअर. त्यांनी जाऊन वरिष्ठांची क्लिअरन्स घेतलं, त्यांना सांगितलं. मग राहुल गांधी म्हणतात की नाही, मला धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे. समजा धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा एक्सेप्ट केला असता तर पुढे यांना प्रधानमंत्र्यांचा राजीनामा पाहिजे. मुळामध्ये हे निवडणुकीच्या माध्यमातून मोदीजींना मात देऊ शकत नाही. त्यामुळे कॉंग्रेस पार्टीच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे स्वार होतात आहे. आणि त्यांचं राहिलं आंदोलन बाजूला. प्रधानमंत्र्यांचा जो बंगला असतो त्याच्या 1 किलोमीटर पर्यंत सुरक्षा व्यवस्था असते, कोणी जाऊ शकत नाही. हाय सिक्युरिटी झोन असतो. 163 तिथे लागू होतं, अनलॉफुल असेंब्ली पॉसिबल नव्हती. असं करताना यांनी जी नौटंकी केली, त्यामुळे सरकारने आणि पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं, त्यांना उचलून तिकडनं फेकून लावलं. मी दुर्दैवाने म्हणतो की लीडर ऑफ अपोजिशन इतका बेजबाबदारपणे वागतो, हे अतिशय अतिशय घातक आहे. बरं, अतिशय घातक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुमचं म्हणणं आहे की हा तर काँग्रेसचा पॅटर्न झालाय. काँग्रेस